लग्नानंतरचे प्रेम भाग 20. तिला तिच्या ऑफिसमध्ये सोडून तो स्वतःच्या ऑफिसमध्ये निघून गेला. पण आज काही त्याचं मन ऑफिसमध्ये लागतही नव्हतं. त्यात आजच्या एका मीटिंगमध्ये त्याला कळालं की 2 दिवसानंतर त्याला बेंगलोरला जावं लागणार आहे. म्हणजे 4 दिवस तरी तो नसणार होता. अरे यार, काय चाललंय? ती 4 दिवस नव्हती, आता मी नसेन. तिला सांगायला म्हणून फोन केला, कारण सकाळी तसं झाल्यानंतरपासून ती बोललीच नव्हती. पण त्याचा फोनही ती उचलत नव्हती. केवढा राग हा! काय यार सायली, मनाशी म्हणत निघताना तो जरा लवकरच निघाला. तिला खोटाच मेसेज केला, माझी तब्येत बरी नाही, मी लवकर निघतोय, तर तूही लवकर निघ. तसा लगेचच तिचा कॉल आला. तो तेव्हा कार चालवत होता. हॅलो सागर, काय झालं? तू ठीक आहेस ना? मला सांगणार आहेस का तुला काय होते ते? ती एकावर एक प्रश्न विचारत होती. काय, मला बरं वाटे ना ग. त्यात तू माझा फोन पण उचलेनास. सकाळी पण कशी रागावून गेलीस तू. पण मग तू कसा बोलतोस रे? पर काय होते तुला, मला तू सांगशील का आता? हो ग, तुला भेटूनच सांगतो. आता मी निघालोय, कार चालवत आहे. तू तयार राहा, मी पोहोचतो 10 मिनिटात. बरं ठीक आहे, नीट ये. ती आवरून तयार झाली. बाहेरच येऊन थांबली तेव्हा 6 वाजत आले होते. त्याची कार आलेली पाहताच ती धावतच येऊन बसली. आत येताच त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. काय सांगणार आहेस का आता तरी? काय रे, बोल ना आता. सागर, आधी घरी जाऊया का? पण सांगायला काय हरकत आहे तुला मला? मी आपली काळजी करते केव्हाची. तो इतका शांतपणे कार चालवत होता की वेळ लागायची वेळ आली होती. काहीच वेळात ते त्याच्या अपार्टमेंटमध्ये होते. घरात येताच, अरे सांगणार आहेस का मला? ताप तर नाही? मग अचानक काय झालं? त्याने तिची बॅग आत बेडरूममध्ये आणली. ती त्याच्या पाठीमागेच त्याला विचारत गेली. बॅग ठेवली नी तो तिच्याकडे वळला आणि तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, काय आहे ना, माझ्यावर कोणी प्रेमच नाही करत, त्यामुळे मला ना हार्टमध्ये पेन होऊ लागले. काय खोटारड्या, म्हणजे मला मुद्दाम सांगितलं होय बरं नाही म्हणून? कसा रे आहेस तू? सगळं काम सोडून आले की मी. सोड, बोलू नकोस माझ्याशी. पण तो काही सोडतच नव्हता. काय यार, तू अजून भांडणारच आहे का माझ्याशी? मला जावं लागते परवा बेंगलोरला. 4 दिवस नसणार आहे मी. मग बस या भिंतीशी भांडत, चालेल ना? काय सांगतोय तू? पण हे कधी ठरलं? ती त्याच्या मिठीतून दूर होत म्हणाली. आजच तर मीटिंगमध्ये कळालं आणि तू भांड हं माझ्याशी. तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हे रे काय आता? म्हणून तर निघून आलो लवकर. खूप मिस करत होतो तुला. पण तुला काय ना? मला काय ना म्हणजे काय? तू सारखं का नाव घेतोस मग तिचं? सागर, शेवटचं सांगते हां, गमतीमध्ये सुद्धा तिचं नाव घेत जाऊ नको प्लीज. बर बाबा, नाही घेत. मग तर झालं. पण आता तरी ये ग माझ्याजवळ, म्हणत तिला जवळ ओढले आणि तिला गालावर किस करू लागला. कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत असाच गेला हे कळलेही नाही. एवढ्यात सागरचा फोन वाजला आणि पाहिलं तर 7 वाजत आले होते. तो रोहितचा फोन होता. मी आलोच हा सैली, म्हणत तो गॅलरीमध्ये गेला आणि ती फ्रेश व्हायला गेली. जेवण पण बनवायचं होतं, म्हणून फ्रेश होताच किचनमध्ये काहीतरी बनवावं म्हणून ती किचनमध्ये जाऊन काम करू लागली. हा बोल ना रोहित, काय म्हणत आहेस? अरे तू म्हणालेला ना नाताशाच्या कॉन्टॅक्टबद्दल, तर तेच बोलायचं होतं. आत्ता बोलू शकतोय ना तू? हो, घरी आहे मी. सायली आत आहे. तू बोल ना, काही कळालं का? अरे आत्ता एवढंच कळाले की ती न्यूयॉर्कला असते
आपला तो सिद्धार्थ नाही का, त्याला भेटली होती एकदा, त्याच्याकडून कळालं. अरे पण कॉन्टॅक्ट नाही का मिळाला तिचा? नाही रे, पण भेटेल काही दिवसात, तो तिथेच असतो. म्हणाला आहे जर पुन्हा भेटली तर मिळवतो तिचा कॉन्टॅक्ट. ओके, ठीक आहे. बाकी तुझं आणि सायलीचं सगळं ठीक आहे ना? हो, अजून तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तिचं नाव निघालं की जरा चिडते. हो, ते तर होणार ना. तिच्या जागी कोणतीही मुलगी असती तरी अशीच रिॲक्ट झाली असती. पण मला जाम मज्जा येते यार तिला तिच्या नावावरून चिडवायला. पण मगाशी सक्त ताकीद भेटली आहे मला तिचं नाव काढायचं नाही म्हणून. सागरला हसू येत होतं. काय रे तू, बर चल, कॉन्टॅक्ट मिळाला की सांगतो मग तुला. बाय. ओके, चल बाय. तिने मसाला राईस बनवायला घेतला होता. त्याचीच तयारी करत होती, तोच मागे येऊन त्याने पकडले. काय बनवत आहेस तू? मसाला राईस. तुला आणखी काही हवंय का? हो, म्हणजे तू देणार असशील तर आणखी. तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तिला किस करू लागला. काय चाललंय सागर, मला काम करू द्या रे, तू बाहेर जा बघू. त्याला दूर करत ती हसत बोलली. अगं बाहेरून मागवलं असतं की, आज कशाला करत बसली तू? बरं मी मदत करू का? सांग ना, काय करू? पुन्हा जवळ येऊन म्हणू लागला. हे पाहिले का काय आहे? लाटणं. का ग, याने काय करायचं आहे? आता बाहेर नाही ना गेलास तर यानेच मारे ना. काय ग तू, आता मला वेळ हवा होता ना तुझा. हो का, मग जेवण झाल्यावर कुठे जायचंय का? काय यार, लवकर आवर तू, मी टी व्ही पाहतो तोपर्यंत, तो म्हणाला. म्हणल्यावर गेला असेल असं समजून ती पुन्हा त्याची तयारी करू लागली. त्याचं वागणं आठवत हसू येत होतं आणि तो तिथेच उभा राहून वाकून तिच्या एक्सप्रेशन पाहत होता. नकळत तिचे लक्ष गेले. सागर, काय तू अजून इथेच काय करतो आहेस? तो हसू लागला आणि तिलाही हसू आलं. जातोस काय आता? त्याला फटके मारले आणि जवळजवळ हॉलमध्ये ढकलले. तिलाही त्याचे खूपच हसू येत होतं. सागर चल ये ना, जेवायला झालंय. हो आलंच ग, तो बहुतेक मोबाईलवर होता. एवढं महत्वाचं काय चाललंय सागर, लवकर या रे. हो अगं आलोच मी, 1-2 मिनिटात, तू बस ना. तो जवळजवळ 5 मिनिटांनी आला. हां वाढ आता. तिने मुकाट्याने त्याला आणि स्वतःलाही वाढून घेतले. दोघेही खाऊ लागले. तिला जरा रागच आलेला उशिरा येण्याचा, त्यामुळे ती त्याच्याशी बोलत नव्हती. आणि तो नताशाचा विचार करत होता की ती न्यूयॉर्कला आहे, पण कोणत्याच सोशल मीडियावर का नाही, आणि त्यांना कोणालाच कॉन्टॅक्ट करायचा का प्रयत्न करत नाहीये. काय नक्की प्रॉब्लेम असू शकतो? सायलीचं एकदा त्याच्याकडे लक्ष गेलं तर तो कसल्या तरी विचारात होता. एवढा काय विचार चाललाय याचा? जाऊ दे, मला काय करायचंय. तिचं जेवण संपून तिने त्याला पाणी देऊन सरळ बेडमध्ये येऊन पडली. तो जेवण झाल्यानंतरही विचारातच इकडे तिकडे फिरत होता. बराच वेळ गेला. पाहतो तर घड्याळात 9 वाजलेले. अरे ही सायली कुठे गेली? त्याला अचानक आठवलं. अरे यार, मी तिला विसरलोच. तो पटकन बेडरूममध्ये आला तर ती झोपली होती. अरे यार, तो बाकीच्या रूममधील लाईट्स बंद करून बेडवर जाऊन बसला. का कोणास ठाऊक, त्याला वाटलं ती जागी असणार. पण ही बोलली का नाही काहीच माझ्याशी? त्याने अंगावर ब्लँकेट पांघरून घेतलं आणि म्हणाला, अरे अच्छा, झोप लागली वाटती हिची. चला मी पण झोपतो तर. असं म्हणत तसाच एका अंगावर राहून तिला पाहू लागला. काही वेळ तिने काहीच हालचाल केली नाही, जणू झोप लागली असं नाटक केले.
पण त्याची काही हालचाल नाही हे पाहून खरंच तो झोपला का हे पाहायला वळली तर तो तिच्याकडे पाहतोय हे पाहून पुन्हा वळणार. तोपर्यंत त्याने तिला जवळ ओढले. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मला फसवतेस? मला? या सागरला? त्याच्या अशा पाहण्याने ती हरली. कसला आहेस रे तू? आय हेट यू. हो, पण आय लव्ह यू ना, बट आय हेट यू. म्हणेपर्यंत त्याने तिच्या ओठांवर ओठही टेकवले. एरवी कधीही न हरणारी सायली आजकाल त्याच्यासमोर सतत हरत होती. त्याचं कारण तिलाही कळत नसायचं. सकाळी ऑफिसला जायचं तर लवकर उठून आज तिने दोघांचा डबा बनवत होती आणि सागर स्वतःची बॅग भरून ठेवत होता. नाश्ता तयार करून टेबलवर आणून ठेवला. तोच सागर पण रेडी होऊन आला. हे ग काय, एवढं सकाळ कशाला करत बसलीस? असू दे रे, बस ना नाश्ता करायला. आणि हा तुझा टिफिन इथे ठेवते. थँक्यू. तू नाही का बसणार आहे? हो आलेच म्हणत ती पटकन आवरून येऊन बसली. काहीतरी मेल चेक करतच तो नाश्ता करत होता. त्याच्या आधी ती संपून जायलाही रेडी झाली, पण त्याच्या लक्षातही नाही आले आणि त्याला असं काम करताना पाहून गालावर किस करून किचनमध्ये गेली. तुला वेळ लागणार असेल तर मी निघू का? झाले ग, एक काम कर ना, तुझे कपडे घेतलेस का? का? मला समजलं नाही. अगं असं काय करत आहेस? उद्या मी जाणार नाही का? मग तू काही एकटी राहणार आहेस का इथे? आज रात्री आपण मॉम डॅडकडेच जाणार आहोत. अरे हो, मी विसरलेच. थांब आलेच. अरे पण आईबाबांकडून आले तेव्हाची बॅग आहेच ना भरलेली, तीच नेते. बर चालेल, चल निघू म्हणत तो उठला. इतका वेळ तिच्याकडे पाहिलेही नव्हते त्यांनी. तिला जवळ ओढून एक घट्ट मिठी मारली. आता चल. तिने यावर गोड स्माईल केली आणि त्याने डोळे मिचकावत हसला. त्या दिवशी ऑफिसमधून ते डायरेक्ट त्याच्या मॉम डॅडच्या घरी गेले. त्याने त्यांना तशी आधीच कल्पना दिली होती. ती फ्रेश होऊन किचनमध्ये हेल्प करायला गेली आणि तो रमेशसोबत गप्पा मारत हॉलमध्ये बसलेला. किचनमध्ये जाताच, हाय दी, कशी आहेस? सायली म्हणाली. मी छान. तू? निशाने विचारले. मीही छानच. बरं मला सांग ना, तू काय बनवायचं आहे? मी बनवते. तू बस, मी आले आहे तर. अगं ठीक आहे ग, तशा पण मॉमही येतात हेल्प करायला. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. हो मग ठीक आहे ना, बरोबरच आहे त्यांचे. सायली कशी आहेस बाळा? मी छान आहे मॉम, तुम्ही कशा आहात? मी पण एकदम छान. बरं झालं आलीस तू, ते तुला भेटायचंच होतं. निशा जा, तू आराम कर जा, मी आहे तिला मदतीला. हो पण मॉम. ठीक आहे, एवढं काय त्यात, मॉम म्हणाल्या. हो बरोबर बोलत आहेत, तू जा दी, मी करते. ओके, काही वाटलं तर सांग हा सायली. हो ग नक्की. ती निघून जाते. अगं तिला वासाने त्रास होतो ना जेवण बनवताना, सो. हो बरं मला सांगा काय काय बनवायचं ते, म्हणजे मी बनवते. कुकर झालाय, भाजी आणि पोळी राहिली फक्त. बरं झालं, आता 4 दिवस तेवढेच तू आली तर तिलाही चेंज होईल. हो ना. दोघींनी गप्पा मारत मारत जेवण बनवले. काही वेळाने सगळे जेवायला बसले. काय रे, आता किती दिवसांसाठी बेंगलोरला जाणार आहे सागर? डॅडनी विचारले. 4 तर दिवसांसाठी चाललोय. हो पण सायलीला कसं करमणार ना, निशा म्हणाली. ती मात्र शांतपणे वाढत होती. अरे आत्ताच टेन्शन आलं का सायलीला? काय ग? रमेश म्हणाला. असं काही नाही हा ब्रो, ती म्हणाली. तरी तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते आणि तो तिला जेवताना पाहून जरा गालातच हसत होता. जेवण आणि आवरावरी झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली तर सागर जणू तिचीच वाट पाहत होता. नाही म्हटलं तरी तो जाणार याचे टेन्शन आलेच होते तिला.
तो नसताना पहिल्यांदा ती त्यांच्या घरात राहणार होती. ती शांतपणे येऊन बेडवर बसली. त्याने उठून डोअर बंद केले. काय झालं ग, एवढी काय शांत झालीस तू? ती उठून त्याला बिलगली. सागर, टेन्शन आले रे, तू जाणार आहे तर. अगं 4 तर दिवसाचा प्रश्न आहे आणि मी शनिवारी रात्रीपर्यंत माघारी येतोय की. हो, पण भीती वाटतेय कसली तरी. वेडी आहेस का ग तू? तू झोप बरं, म्हणत तिला बेडवर झोपून तिच्या जवळ पडला. मी करेन ग कॉल तुला, डोंट वरी, असे म्हणत तिला जवळ घेतले. तीही घट्ट विलगली आणि तशीच झोपी गेली. सागर सकाळी लवकरच उठला होता. मग ती सुद्धा लवकर उठली. तो 7 वाजता निघणार होता. त्याने स्वतःचे आवरून घेतले आणि राहिलेल्या गोष्टी आवरत होता. तीही आवरून तयार होऊन साईडला बसून त्याचं चाललेलं पाहत होती. एका क्षणाला सगळं आवरून तो निघणार तर त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. तिचा पडलेला चेहरा लगेच लक्षात येत होता. काय ग, कधी कधी तुला पाहून तर मला वाटतं की तू तीच का जिने माझा जीव नकोसा केला होता कॉलेजमध्ये. आणि आत्ता बघ, मी फक्त 4 दिवसांसाठी निघालोय तर चेहरा बघ स्वतःचा. तू तिच्याजवळ येत बोलला आणि ती त्याच्याच गळ्यातच पडली. हो, मी तीच आहे. प्रेम केलं ना तर ते जीवापाड करते आणि नफरत केली तर तीही त्यापेक्षा जीव घेणे. अशीच आहे मी. बघ, चालते का तुला? आता चालून ना चालून काय उपयोग आहे का? आलिया भोगासी असावे सादर. मी बिचारा, सहन तर करावे लागणार ना आता. काय करायचं, काही पर्याय आहे का? सागर, मार खायचा आहे का तुला आता? तू दुसरं काय देणार ना मला? कसा बोलतोय तू? त्याचे गाल तिने जरा रागाने ओढले. अगं काय, माणूस आहे मी. मी कुठे म्हणाले जनावर आहेस म्हणून. ती हसू लागली आणि त्याच्या गालावर किस केला. बस एवढंच? आणि हे काय 2 गाल ओढले, चेटकीन कुठली, आणि एकाच गालवर फक्त चेटकीन? मग बस, जा आता, मी नाही. बर बाबा, हळळ. शी, काय अरे, कसाही काही बोलत आहे तू. जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ती दूर जात बोलली. बर ठीक आहे हां, मी चाललोच आता. पाहतो हो तिकडं दुसरं कोणी भेटलं तर. सागर, आता ना तू इतका मार खाशील ना की बस. तसं अचानक येऊन तिला मिठी मारली. बर चल, उशीर होतोय मला. जाताना असं नाही करावं, सांगितले ना तुला. मला फोन करशील पोहोचल्यावर. हो ग. 2-3 मिनिटे ते एकमेकांच्या विटीत विसावले होते. नंतर बाजूला होत तिच्या कपाळावर ओठ टिकवून तो निघाला. पण तिला मात्र काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. चला मॉम डॅड, येतो. बाय सायली. हो, नीट जा. काळजी घे सागर, फोन करत जा, मॉम म्हणाल्या. हो करतो, बाय, म्हणत सागर निघून गेला.